ओव्हरमध्ये 23 आल्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये 26 आल्या. आता आर्यन नाईक चालल्या षटक क्रमांक 3. मगाशी तो लॉंगॉनला फिल्डिंग करत होता. ISPL ही स्पर्धा त्यानं गाजवली. बामणडोंगरीचं नाव आणि सर्वाधिक मोठी स्पर्धा क्रिकेटमधली, जिथे स्टार खेळाडू क्रिकेटचा देव सर सचिन रमेश तेंडुलकर यांना देखील आपण पाहिलं. अक्षय कुमार, विविध सेलिब्रिटींना आपण त्या स्पर्धेमध्ये पाहिलं आणि त्या स्पर्धेचा भाग राहिलेला आर्यन नाईक बामणडोंगरीचा हा युवा जिगरबाज खेळाडू सध्या बॉलिंग ट्रॅकवरती आला. करण फुल टॉस टाकला त्याला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला खेळाडू येता येईना. एक सिंगलनं 13 बॉलमध्ये 50 कंप्लीट झाल्या टीम टाकी गावच्या. अवघ्या 13 बॉलमध्ये 50 धावा. सध्या आपण टाकीगाव संघाला पाहत्या. वरद 11 टाकीगाव 50 धावा कंप्लीट अवघ्या 13 बॉलमध्ये. चैतन्य पाटील कमालच केले या खेळाडूंना. इथे फटका जागेवरून, ना फ्रंट फुट ना बॅक फुट, खडे खडे स्ट्रोक. टाकी गावचा बाहुबली त्याच्या बॅट मधून षटकार. चैतन्य एकदा बाट उंच करा. अवघ्या 13 बॉल मध्ये 54 टाळ्या उद्या चैतन्य पाटील साठी. जैसे कहते हैं ना दोस्तों, कर्म और कांड दोनों करो लेकिन खुद के दम पे करो. वन मॅन आर्मी एकट्याचं संघर्ष पुढे घेऊन चाललाय संघाला आणि वैयक्तिक 53 वरती पोहोचला. क्या बात आहे चैतन्याची धुव्वाधार बॅटिंग. इथे बॅटच्या मधोमध शेवटच्या टोकाला बॉल लागला. सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न 2 पूर्ण केल्या जातील. चैतन्यला स्ट्राईक घ्यायची आणि त्याच्या बॅटिंगचा आनंद कदाचित या स्पर्धेमधली ही दुसरी 50 पाहायला मिळाली. याच्या अगोदर 24 लाईव्ह इव्हेंट्स प्रफुल्ल पाटील बोर्लेचा खेळाडू ज्यानं 16 बॉलमध्ये 54 काढल्या. इथे चैतन्यनं अवघ्या 13 बॉलमध्येच काढल्या 53 धावा. फास्टेस्ट 50 या स्पर्धेमधला हा विक्रम सध्या पाहायला मिळाला. मागच्या बॉलवरती देखील 3 धावा आल्यात. समोरच्या दिशेनं लॉंग ऑनला बडे मिया सो बडे मिया, छोटे मिया सुभान अल्लाह. चला करण मडवीचा देखील षटकार आलाय. याच दरम्यान ज्यांचं आगमन आपल्याला या स्पर्धेमध्ये होताना पाहायला मिळणार आहे. सध्या आपण मॅच पाहताय बंटू. याच क्रीडांगणामध्ये टेनिस बॉल क्रिकेटची सर्वाधिक मोठी स्पर्धा ज्यांच्या कल्पक बुद्धीतून पाहायला मिळाली आणि सर्व त्या स्पर्धेमध्ये सर्वाधिक मोठं योगदान देणारं नाव राहिलं ते अर्थातच सुनील शेठ शांताराम शेठ मडवी साहेब यांचं देखील आगमन या स्पर्धेमध्ये होताना पाहायला मिळतं. साहेबांचं आपण सहर्ष स्वागत करूया. आणि या स्पर्धेमध्ये सुनील शेठ मडवी साहेबांच्या माध्यमातून साऱ्याच ट्रॉफी अगदी ज्या पहिल्या क्रमांकापासून 5व्या क्रमांकापर्यंत देण्यात आल्यात. सुनील शेठ साहेबांचं स्वागत करूया. आणि ते स्वागत करत असताना बॉलला पाठवलं गॅपमध्ये. एका टप्प्यानं सीमारेषा पलीकडे धावा मिळतील 4. स्वागत आहे सन्माननीय सुनील शेठ मडवी साहेब. त्याच दरम्यान सन्माननीय किशोरजी मडवी साहेब यांचं आपण सहर्ष स्वागत करूया. सध्या विपुल पाटील यांची देखील प्रचंड चर्चा. बऱ्याचशा संघांना ते संघ मालक राहिलेत. आज टाकीगावची जिंकलेली 5व्या क्रमांकाची ट्रॉफी आज विपुलजी पाटील यांच्या घरामध्ये जाईल. पण इथे देखील त्यांनी संघ पुरस्कृत केला अशी माहिती मिळाली. विपुलजी पाटील, वरद 11 टाकीगाव. सध्या धावांच्या गतीचा आपण उल्लेख करतो. धावफलकावरती 3 ओव्हरमध्ये 70 धावा लागल्यात. अवघ्या 18 बॉलमध्ये 70 वरती पोहोचलाय तो टाकीगावचा संघ. शेवटच्या 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. बॉलिंग ट्रॅकवरती राहुल येताना पाहायला मिळतो. अनेक वर्ष बामणडोंगरी संघासाठी तो 12वा खेळाडू म्हणून राहिलाय. चला आज त्याला संधी मिळते पावसाळी रब्बर बॉल मध्ये. इथे फटका. इट्स अ नो बॉल. पंचांचा इशारा. बॉल चाललाय थर्डमॅन बाउंड लाईनच्या दिशेने. नो +4 पंजा. पाच धावा मिळतील. पंचांचा इशारा नो बॉल. चला राहुल गोंधलीला आपण पाहता. अनेक वेळा तो 12वा खेळाडूच राहिला बामणडोंगरी संघासाठी. राहुल गोंधलीनं जर 2 विकेट पटकावल्या
तर वरद 11 टाकीगाव संघाचे संघ मालक विपुल पाटील यांच्या वतीनं 2000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल राहुलला. बघा राहुल फार मोठी संधी आहे. 2 विकेटसाठी 2000 रुपये. परंतु सध्या 75 धावा 18 बॉल मध्ये काढल्या. स्ट्राईक वरती करण मडवी दाखल झाला. चैतन्यने अर्धशतक झळकावला. फ्रीडचा बॉल आडव्या बॅटनं शॉट ऑन पूल केलाय. मिड विकेट बाउंड लाईनच्या पलीकडे करण मडवीचा आणखीन एक गगनभेदी स्ट्रोक. षटकार. एक्क्याऐंशी धावा धाव फलकावरती. अवघ्या 19 बॉलचा खेळ संपलाय. अद्याप 5 बॉल राहिलेत. का 100 धावा पाहायला मिळतील का? इथे फटका शॉर्ट पिच बॉल. आणखीन एक मोठा प्रहार केलाय. बॉल निघाला एका टप्प्यानं बाउंड लाईनच्या पलीकडे. करणला धावा मिळाल्या 4. पंच्याऐंशी धावा धाव फलकावरती लागल्यात. विक्रमी स्कोर म्हणूया या स्पर्धेच्या माध्यमातून. आतापर्यंतचा सर्वाधिक मोठा धाव संख्येचा उच्चांक राहिलाय 85. इथे गती चांगली आहे. विकेटची संधी. क्षेत्ररक्षक तैनात. पण तू इथे बनेल प्रेक्षक. आणखीन एक बॉल सीमा पार. षटकार. पुढे धावा काढल्या तर करण कळतो आता सध्या 28 वरती. त्याची देखील चांगली बॅटिंग. बामणडोंगरी संघाकडे आज गोलंदाजी जी स्ट्रॉंग म्हणून ओळखली जाते आदित्य पाटील नाहीये. त्यानंतर आपण जीतला देखील आज पाहिलं नाहीये बॉलिंग ट्रॅक वरती. मुख्य गोलंदाज आज अनुपस्थित आहेत आणि त्यांच्या अनुपस्थितीचा चांगलाच फायदा मिळाला. इथे देखील आडव्या बॅटनं मारलाय. टप्पा बॉल शॉर्ट पिच बॉल. सीमारेषा पलीकडे. आणखीन धावा मिळाल्यात 6. धावा धाव फलकावरती लागल्यात आणि शेवटच्या 2 बॉलचा खेळ शिल्लक राहिला. अवघ्या 22 बॉल मध्ये 97 धावा. आडव्या बॅटनं लगातार षटकारांचा पाऊस. 100हून अधिक धावा अवघ्या 23 बॉल मध्ये. एकदा जोरदार टाळ्या उद्या टाकीगाव संघासाठी. या दोन्ही सलामीवीरांनी विक्रमी धावसंख्या बनवली. 100चा टप्पा ओलांडला. बॅट्समन करण मडवीच्या या दमदार बॅटिंगसाठी आता एक षटकार आणखीन आला तर 2000 रुपये दिले जातील. सुनील शेठ मडवी साहेबांकडून पारितोषिक लावण्यात आले. चला शेवटचा बॉल डॉट. इथे निर्धाव चेंडू. पहिल्या पूर्वार्धाचा खेळ समाप्त झालाय. 4 षटकांच्या अखेरीस धाव फलकावरती वरद 11 टीम टाकीगाव संघाची धावसंख्या तब्बल 103 धावा लागल्यात आणि सामना जिंकण्यासाठी 104 धावांची आवश्यकता. येणारे 24 बॉल 104 धावा.